जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस आपल्याला समजतं की गुन्हा केला आहे, मात्र जामीन लगेच मिळाला त्याला आणि त्याची सुटका लवकर झाली आणि त्याची पुढची प्रोसेस जी आहे होती किंवा त्याची पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली. परंतु काही गुन्ह्यामध्ये जो आरोपी असतो किंवा ज्याने गुन्हा केलेला आहे, तो सहसा सुटताना दिसत नाही किंवा त्याची जी जामीन आहे किंवा त्याची जी सुटका आहे, ती लवकर होताना दिसत नाही. मग यातील फरक आज आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून जे सुज्ञ लोक आहेत, जे कायद्यांतर्गत ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला समजतील आणि त्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं लक्षात ठेवा, की कोणत्या गुन्ह्यात लवकर जामीन मिळतो आणि कोणत्या गुन्ह्यात बेल ठेवून जामीन मिळतो. तर जामीन प्रक्रिया जी आहे ती लवकर होते आणि जामीन प्रक्रिया जी आहे ती थोडी कॉम्प्लेक्स प्रकारमध्ये जाते. काही वेळेस जामीन लवकर सुद्धा मिळत नाही. दखलपात्र म्हणजे काय? अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय? कोणत्या गुन्ह्यात कारागृहात जावे लागते? ही संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग आता विद्यार्थी मित्रांनो, 2 गोष्टी आहेत. त्या म्हणजे प्रथम म्हणजे काय? तर एक गोष्ट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे काय? तर अदखलपात्र आणि दखलपात्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अगोदर समजून घ्या. म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की कोणत्या गुन्ह्यामध्ये आरोपीची सुटका लवकर होते आणि कोणत्या गुन्ह्यामध्ये आरोपीची सुटका ही लवकर होत नाही. तर मग आता अदखलपात्र म्हणजे काय? तर भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS जे 2003 मध्ये आलेलं आहे, 2023 मध्ये आलेलं आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS यानुसार दखलपात्र कॉग्निझेबल गुन्हे गंभीर असतात, ज्यात पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात आणि तपास सुरू करू शकतात. उदाहरणार्थ, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ती म्हणजे काय? तर दखलपात्र. अगोदर आपण दखलपात्र समजून घेऊयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली समजतील. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, की दखलपात्र जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे काय? तर पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात, म्हणजे कुठल्याही प्रकारची वॉरंटची गरज त्यांना नसते. उदाहरणार्थ जर समजायचं म्हटलं तर समजा तुम्ही चोरी केली असेल किंवा तुम्ही खून केलेला असेल, ह्या जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे यामध्ये त्यामध्ये दखल घ्यावी लागते पोलिसांना आणि विदाऊट वॉरंटशिवाय तुम्हाला अटक होऊ शकते. मग अटक झाल्यानंतर तुम्हाला कोर्टामध्ये आणलं जातं आणि कोर्टामध्ये आणल्यानंतर तुमचा वकील मार्फत जर तुम्ही आरोपी असाल तर तुम्हाला वकील लावावा लागतो आणि त्या वकील मार्फत तुम्हाला ती गोष्ट मांडावी लागते. मग त्या गोष्टी मांडताना बहुतांश वेळेस तुम्हाला समजलं असेल की जो तुमचा वकील असतो तो MCR ची मागणी करतो, की माझा जो आरोपी आहे त्याला MCR मध्ये घेण्यात यावं, अशी मागणी तो माननीय न्यायालयाच करतो. तर याचा अर्थ काय? तर समजून घ्या. दखलपात्रमध्ये जेव्हा तुम्हाला कोर्टात आणलं जातं, कोर्टामध्ये आणल्यानंतर ती संपूर्ण गोष्टी जी आहे ती पोलीस जे आहेत ते माननीय न्यायालयाला समजवतात, की याने अशी गोष्ट केलेली आहे, आम्ही FIR दर्ज केलेली आहे. त्यानंतर FIR दर्जमध्ये याने अशा सिच्युएशनमध्ये अशी गोष्ट केलेली आहे. त्या गोष्टीसाठी याकडून काही रिकव्हरी असेल किंवा काही गोष्ट घ्यायची असेल, काही गोष्टी जप्ती करायची असेल, काही इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल, त्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते पोलीस कस्टडी मागतात. पोलीस कस्टडी म्हणजे काय? तर तुम्ही पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्या आरोपीला ठेवा आणि आमची जी पुढची चौकशी आहे ती आम्हाला करू द्या, अशी मागणी जी आहे ती पोलीस करतात. मात्र वकील जो आहे तो काय मागणी करतो? तर वकील मागणी करतो की तुम्ही ह्या आरोपीला MCR मध्ये घेण्यात यावं, म्हणजे काय? मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्यात यावं, जेणेकरून हा जो आरोपी आहे तो आरोपी MCR मध्ये आल्यानंतर त्याचं बेल आपण ठेवू शकतो आणि बेल ॲप्लिकेशन ठेवल्यानंतर तो बेल ग्रांट होतो, त्या बेलला मंजुरी मिळते. ती बेल दाखल केल्यानंतर ते बेलला मंजुरी मिळते. मग बेल दाखल झाल्यानंतर आपण त्यावर आर्ग्युमेंट करतो. आर्ग्युमेंट झाल्यावर त्या गोष्टी आपण न्यायालयाला पटवून सांगितल्यावर तो जो आपला ॲक्यूज आहे किंवा जो आरोपी आहे ज्याने गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्यामध्ये त्याची तीव्रता किंवा त्याची चौकशी किंवा संपूर्ण गोष्टी न्यायालय बघत असते. त्यानंतर मग न्यायालय तो बेल मंजूर करते. मंजूर झाल्यावर मग आपण जामीन ठेवू शकतो आणि जामीन ठेवल्यानंतर तो जो आहे
गुन्हा केलेला व्यक्ती किंवा जो ॲक्यूज आहे त्याला सुटका मिळते. सुटका मिळाल्यानंतर मग त्याची पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू होते. काही वेळेस बेल ॲप्लिकेशन जो आहे तो रद्द होतो. रद्द झाल्यावर आपल्याला माननीय उच्च न्यायालयाकडे जावं लागतं. म्हणजे एखाद्या समजा सेशन कोर्टाने जर समजा तो बेल ॲप्लिकेशन जर रद्द केला, मग आपल्याला उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टमध्ये जावं लागतं. मग तिथून आपल्याला ते बेल ॲप्लिकेशन मान्य करून मग मान्य केल्यानंतर मग आपल्याला परत जामीन मिळतो. अशी संपूर्ण प्रोसेस जी आहे ती दखलपात्रमध्ये असते. दखलपात्र म्हणजे काय? तुमचा जो गुन्हा आहे तो गंभीर स्वरूपाचा असला पाहिजे. जितका गंभीर स्वरूपाचा गुन्हा तुम्ही केलेला असेल किंवा ज्या आरोपीने केलेला असेल, त्यामध्ये त्याला शिक्षा जितकी जास्त असेल, त्याची तीव्रता त्या गुन्ह्यामध्ये जास्त असेल, त्या गुन्ह्याचं स्वरूप खूप तीव्रतेचं असेल, खूप गंभीर स्वरूपाचं असेल, अशा स्वरूपामध्ये त्याला जामीन तितका उशीर मिळतो. काही वेळेस जामीन मिळण्यास 2 ते 5 वर्ष, काही वेळेस जास्त वर्षसुद्धा लागू शकतात. हे कशावर डिपेंड असतं? तुम्ही जो गुन्हा केलेला आहे, त्या गुन्ह्याची तीव्रता, त्या गुन्ह्याची गंभीर स्वरूपता, त्या गुन्ह्याची सिच्युएशन, त्या गुन्ह्यामध्ये असलेले संपूर्ण पात्र आणि तो गुन्हा जो आहे, तो गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे, याच्यावर अवलंबून असतं आणि त्या अनुषंगाने कायद्याअंतर्गत त्या जो तुम्ही गुन्हा गंभीर स्वरूपाचा करत असाल, त्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला शिक्षा किती आहे, ती सुद्धा लिहिलेली आहे. त्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये तुम्हाला जामीन मिळण्यासाठी खूप उशीर लागतो. राहिली गोष्ट आता तुमची अदखलपात्र म्हणजेच खूप तुम्ही गुन्हे कमी गंभीर स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ साधी दुखापत झाली असेल, बदनामी झाली असेल, ज्यामध्ये अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते आणि तपास थेट सुरू करता येत नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दिसणार नाही. याच्यामध्ये कमी स्वरूपाचे गुन्हे दिसतील. याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दिसतील. याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला न्यायालयात आणलं जातं, तेव्हा न्यायालयात जर आपण जामीन ठेवला, की साहेब हा जो गुन्हा आहे तो बेलेबल आहे, म्हणजे त्याला बेलेबल आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याला जामीन मिळण्याची आवश्यकता आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही आहे. त्यामध्ये शिक्षा देखील खूप कमी आहे. त्यानंतर मग जे अदखलपात्र गुन्हे असतात, त्यामध्ये न्यायालय जे आहे ते जामीन अर्ज मंजूर करतो आणि तिथेच लगेच त्या आरोपीला सोडतो. म्हणजे त्याच दिवशी तो आरोपी तिथून सुटका होते त्या आरोपीची किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी तो आरोपी तिथून सुटतो. परंतु दखलपात्रमध्ये प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस खूप कॉम्प्लेक्स असते. त्या तो कॉम्प्लेक्सपणा जो आहे तो तुमच्या केलेल्या गुन्हा किंवा त्या गुन्ह्याचा नेचर, त्या गुन्ह्याची गंभीरता याच्यावर अवलंबून असते. मग आता दखलपात्र गुन्हा केला, पोलीस कस्टडी समजा मिळाली, तर पोलीस कस्टडी जेव्हा मिळते तेव्हा आपण बेल ठेवू शकत नाही किंवा आपण त्याला बेल नाही मागू शकत. मग पोलीस कस्टडी समजा मिळाली तुम्हाला 3 दिवसाची, 14 दिवसाची, 15 दिवसाची, 5 दिवसाची. मग ह्या दिवसांमध्ये पोलीस त्यांची चौकशी करतात. चौकशी केल्यानंतर परत तितक्या दिवसामध्ये परत त्याला न्यायालयामध्ये हजर करतात. मग जी पोलिसांनी कारवाई केलेली असेल, पोलीस ते संपूर्ण गोष्टी न्यायालयासमोर मांडते. मग न्यायालय परत बघते. परत एकदा जर पोलिसांनी त्याला पोलीस कस्टडी द्यावी असं जर सांगितलं, तर मग न्यायालयाचा तो डिस्क्रिप्शन पॉवर असतो, की न्यायालय त्यांना पुन्हा पोलीस कस्टडी देते किंवा MCR देते. न्यायालयाकडे 2 ऑप्शन असतात. ते त्यांचा डिस्क्रिप्शन पॉवर असतो. त्यामध्ये ते MCR देतात किंवा पोलीस कस्टडी देतात. समजा त्यांनी जर परत पुन्हा पोलीस कस्टडी दिली 2-4 दिवसाची, तर पुन्हा ते पोलीस त्यांची चौकशी करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, समजा पोलीस कस्टडी मिळून पुढची प्रोसेस जर समजा न्यायालयाने MCRमध्ये दिलं, समजा पोलीस कस्टडी दिली गेली तुमची 3-4 दिवसाची. 3-4 दिवस त्यांनी चौकशी केली. त्यानंतर मग पुन्हा त्यांनी न्यायालयात त्या आरोपीला हजर केलं. मग परत पुन्हा पोलिसांनी मागितलं माननीय न्यायालयाकडून, की आम्हाला पुन्हा एकदा पोलीस कस्टडी मिळावी. परंतु मेहरबान कोर्टासमोर जर त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करून जर काही सांगितलं आणि त्याच्यानंतर जर त्यांनी MCRची मागणी केली आणि समजा न्यायालयाने MCR दिला. MCR दिल्यानंतर परत पुन्हा तो व्यक्ती जेलमध्ये जातो. इथं पोलीस कस्टडीमध्ये जे आहे ते पोलिसांच्या कस्टडीमध्ये असतो. MCR म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असतो. यामध्ये तो जो आरोपी आहे तो पुन्हा जेलमध्ये जातो. परंतु MCRमध्ये असल्या कारणाने त्याची जी चौकशी आहे, ती चौकशी जी आहे ती त्याची थोडी विलंब होते. त्यामध्ये चौकशी होत नाही.
फक्त MCR म्हणजे मॅजिस्टर कस्टडीमध्ये तो आरोपी आहे. त्यामध्ये त्याला कुठल्या प्रकारचं मारहाण होत नाही पोलिसांकडून किंवा सहसा त्याला कुठल्या प्रकारची त्यामध्ये क्वेश्चन आन्सरिंग केले जात नाही. तो फक्त कारागृहामध्ये जातो आणि कारागृहामध्ये तो कुठपर्यंत असतो, जोपर्यंत त्याचा बेल दाखल होत नाही. बेल त्याचा ॲप्लिकेशन त्याचा जो बेल अर्ज आहे तो त्याचा मंजूर होत नाही, तोपर्यंत तो MCRमध्ये असतो. मग त्या आरोपीचं किंवा त्या ॲक्यूजचं आपल्याला बेल ॲप्लिकेशन दाखल करावं लागतं. मग बेल ॲप्लिकेशन ग्रांट झाल्यावर त्या आरोपीला जामीन मिळतो. जामीन मिळाल्यानंतर त्याची सुटका होते. परंतु सुटका झाल्यानंतर त्याची जी पुढची प्रोसेस आहे, म्हणजे त्याची पुढील प्रोसेस जी आहे त्याची सुरुवात होते. या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, अदखलपात्र आणि दखलपात्र गुन्ह्यावर अवलंबून असलेली तुमची पोलीस कस्टडी, तुमचा MCR, तुमचं बेल ॲप्लिकेशन, तुमचा जामीन अर्ज, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमार्फत चर्चा केली आहे. जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. एखादी गोष्ट जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समार्फत मला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.